कल्याण मारहाण प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे। मराठी तरुणीकडूनच आधी आरोपीच्या वहिनीला मारहाण झाल्याचं कळतंय। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। मराठी तरुणीला मारहाण करण्यात आली होती आणि त्या प्रकरणात आता तिचीच पहिली चूक असल्याचं कळतंय। मराठी तरुणीकडूनच आधी आरोपीच्या वहिनीला मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याचं प्रकरण इतक्या मोठ्या मारहाण प्रकरणात झालं होतं। एकंदरीतच आपण व्हिडिओ पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून हे व्हिडिओ सध्या स्क्रीनवरती किंवा सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतायत। मुलीकडूनच आधी मारहाण झाली असं मात्र आता कळतंय। हा एक नवा ट्विस्ट या संपूर्ण प्रकरणाला लागल्याचं कळतंय। कल्याण मारहाणीचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि ज्यामध्ये मुलीकडून आधी मारहाण करण्यात आल्याचं कळतंय। अजय दुधाणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अजय, काय सांगाल? मुलीकडून आधी मारहाण झाल्याचं कळतंय। बरोबर आहे। हा जो प्रकार जो काल परवा घडलेला आहे आणि या चांगलंच प्रकरण उचललं गेलं आणि त्यात हे आता नवीन ट्विट समोर आलेलं आहे की या मुलीने तिच्या वहिनीला म्हणजे जो आरोपी आहे त्याच्या वहिनीला कानाखाली मारल्यामुळे तो आरोपी एवढा पिसाळला आणि त्या मुलीवरती त्या मुलीला मारहाण करू लागला। पाहायला गेलं तर या त्या सीसीटीव्हीमध्ये असं दिसून येत आहे की पहिले त्या व्यक्तीने जो आरोपी आहे त्याने एक त्या मुलीला धक्का मारलाय आणि नंतर मग त्याच्या नातेवाईकांनी त्या आरोपीला क्लिनिकच्या बाहेर हे केलं। पण नंतर त्या मुलीने त्या आरोपीच्या वहिनीला कानाखाली मारली, कानफिल्यात ओढली आणि त्यानंतर त्या आरोपीने पाहिलं की यार मग वहिनीच्या कानफिल्यात ओढली आणि त्यानंतर तो आरोपी पुन्हा येऊन तिला मारहाण करू लागलाय असं हे दिसून आलंय। पण हा पहिले जे व्हिडिओ समोर आलेले होते तो भाग कट करून व्हिडिओ समोर आला होता आणि त्यामुळे आता या प्रकरणात वेगळं ट्विस्ट निर्माण झालेलं आहे की नेमका प्रकार काय घडला होता आणि कसं हा तो आरोपी भडकला आणि त्या मुलीला मारहाण करू लागला। त्यामुळे आता हा पोलीस कोणत्या प्रकारे तपास करतायत त्याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। अजय, आपण पाहतोय की त्या तरुणीने ही मारहाण केली होती, मात्र त्याचं कारण काय हे समोर आलंय का? कारण असंच आहे की तो आरोपी, त्याची वहिनी, त्याची आई हे दवाखान्यात एखाद्या बाळाला वहिनीच्या मुलाला घेऊन इथे दवाखान्यात दाखवायला आलेले होते। म्हणजे तो मुलगा खूप रडत होता, तो आजारी होता आणि त्या दाखवायला आल्यानंतर त्या डॉक्टरांकडे MR बसलेले होते आणि त्या डॉक्टरांनी त्या रिसेप्शनिस्टला सांगितलं होतं की आम्ही आतमध्ये चर्चा करतोय, कोणाला आतमध्ये पाठवू नको। तर ती रिसेप्शनिस्ट आपलं काम करत होती बरोबर की कोणाला आतमध्ये पाठवत नव्हती। तर त्या आरोपीचा जो आरोपीकडे जो बाळ होतं ते म्हणजे वहिनीचं होते बाळ होतं त्या बाळाची तब्येत जास्तच खराब असल्याने तो आरोपी त्या दवाखान्यात घुसला, डॉक्टरकडे घुसला। तेव्हा त्या रिसेप्शनिस्टला आला म्हणजे रिसेप्शनिस्टला हक्कल बाहेर काढायचा प्रयत्न। अर्थातच आपण पाहतोय अजय की हे कौटुंबिक कारणातून हा इतका वाद गेला आणि त्यानंतर जी मारहाण करण्यात आली तरुणीकडून त्याचा प्रतिक्रिया म्हणून त्या आरोपीकडून मारहाण झाल्याचं तर कळतंय। पाहावं लागेल पोलीस पुढचा तपास कसा करतायत। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।